नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 4 तारखेला 18व्या लोकसभेचे निकाल लागले. सुरुवातीला असं वाटत होतं की 10-11 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, पण चित्र स्पष्ट व्हायला 3 ते 4 वाजले व काही मतदारसंघाचे निकाल यायला तर रात्री 11-12 वाजले. गेल्या म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने सांगितलं होतं, एक्झिट पोल जे दिले होते की 350 ते 400 जागा हे भाजपच्या म्हणजे NDAच्या येतील व एकट्या भाजपला 300च्या पुढे येतील. मुकेश अंबानी यांच्या न्यूज 18ने तर 411 जागा भाजपला दिल्या होत्या. पण आमच्या यूट्यूब चॅनलने जो एक्झिट पोल दिला होता त्यावर ते स्पष्टपणे सांगितलं होतं की भाजपला काठावरचं बहुमत मिळेल म्हणजे NDAला व एकट्या भाजपला 250च्या आसपासच फक्त जागा मिळतील, म्हणजे एकट्या भाजपला बहुमत मिळणार नाही. तसेच अबकी बार 400 पार नाही तर 300 पार ही होणं अवघड आहे हे आम्हीच फक्त सांगितलं होतं. यावेळीची ही निवडणूक गेल्या 2 लोकसभा इलेक्शनपेक्षा खूप वेगळी होती, कारण की इंडिया आघाडी खूप व्यापक झाल्यामुळे इलेक्शन ही इंटरेस्टिंग तसेच तुल्यबळ झाली होती. या इलेक्शनमध्ये बघायला झालं तर NDAला 293 जागा मिळाल्या, म्हणजे 60 जागांचं तब्बल नुकसान NDAला मिळालं. तर इंडिया आघाडी खूपच चांगली बूस्ट त्यांना मिळालं. 234 जागा मिळाल्या, 110 जागा तब्बल त्यांच्या वाढल्या व इतरांना 16 जागा, म्हणजे इतरमध्ये YSRCP होते, बिजू जनता दल होते व अन्य शिरोमणी अकाली दल व अन्य अपक्ष म्हणा किंवा इतर नॉर्थ ईस्टमधल्या पार्टी होत्या. तर NDA आघाडीमध्ये टोटल 26 पक्ष होते व इंडिया आघाडीत देखील तितकेच पक्ष होते. म्हणजे गेल्या या 5 मागच्या टर्ममध्ये जो काश्मीरमधील 370 कलम जो हटवला भाजप सरकारने, मोदी सरकारने, त्यानंतर जानेवारी महिन्यात जी राम मंदिर प्रतिष्ठापना झाली अयोध्येमध्ये, त्याचबरोबर जी शहरांची नावं बदलली गेली, म्हणजे आता अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं गेलं किंवा इतर महाराष्ट्रातली पण जे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं गेलं, तर ते हिंदुत्व असं परसेप्शन भाजपनं तयार केलं होतं. त्याचबरोबर किसान सन्मान योजना जी शेतकऱ्यांना दिली जाते, त्यानंतर जवळपास 70 कोटी जनतेला मुक्त राशन वाटलं जातं. तर हे मुद्दे कुठंतरी प्रभावी ठरतील असं भाजपला व त्यांच्या आघाडीला, त्यांच्या कोर टीमला वाटलं होतं, RSSला वाटलं होतं. आणि मीडियाने देखील हे अशा प्रकारचं परसेप्शन तयार केलं होतं, कारण मीडिया ही पूर्णपणे ही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड होती. पण गेल्या वर्षभरापासून इंडिया आघाडीनं जी स्ट्रॅटर्जी आखली होती, म्हणजे खास करून जी त्यांचे एकत्रीकरण झालं, त्याचबरोबर जे किसान आंदोलन झालं दिल्लीच्या बॉर्डरवरती, पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील जे शेतकरी होते, 700 जण त्यामध्ये शहीद झाले. त्यानंतर अग्निवीर योजना जी सैन्य भरतीची गव्हर्नमेंटनं काढली होती, त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी व महाराष्ट्रातील जे पक्ष फोडण्याचं काम केलं भाजपने, म्हणजे मुख्यत्वे करून अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी, म्हणजे शिवसेनेचा 2 वर्षापूर्वी शिवसेनेचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा, तर वर्षभरापूर्वी शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष फोडला. त्याचबरोबर UP, हरियाणा व राजस्थान येथील जे क्षत्रिय समाज होते, जाट, गुजर, ठाकूर, राजपूत, हे समाज भाजपवरती नाराज होते. त्याचबरोबर जे उत्तर प्रदेशमधील आमदार होते, म्हणजे समाजवादीचे 9 आमदार, तसेच समाजवादीचे जे मित्रपक्ष होते, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी असेल OP राजभर यांचा, किंवा इतर जे पक्ष होते, त्यांना ते सुद्धा फोडण्याचं काम या भाजप सरकारने केलं. याविरुद्धच कुठेतरी जनतेचा रोष बघायला मिळाला भाजप विरोधी, आणि जनता ही इलेक्शन हातात घेतली असं चित्र सगळीकडं 543च्या 543 मतदारसंघात दिसत होतं. म्हणजे राहुल गांधी यांची वर्षभरापासून केलेली जी भारत जोडो यात्रा असेल त्याचं यश मिळालं म्हणा, किंवा अखिलेश यादव यांनी PDA म्हणजे पिछला दलित अल्पसंख्याक हा जो नारा देऊन उत्तर प्रदेशमध्ये सोशल इंजिनिअरिंग तसंच कास्ट इक्वेशन जे करण्याचा प्रयत्न केला,
हे सर्व मुद्दे, त्याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी फोडल्यामुळे जी सहानुभूती मिळाली, ह्या सर्वाचे फलित म्हणजे इंडिया आघाडीचं हे यश म्हणावं लागेल. राम जन्मभूमी जी होती अयोध्या, म्हणजे जे फैजाबाद मतदारसंघ म्हणतो, तिथे देखील भाजपचा हा पराभव झाला. म्हणजे रामाचा जिथं जन्म झाला तिथं समाजवादीचा उमेदवार विजय झाला, म्हणजे भाजपचा उमेदवार हरला. अखिलेश यादवने तिथं ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातील जागेत SC उमेदवार दिला होता, तरी देखील लोकांनी त्याला निवडून आणलं. त्याचबरोबर चित्रकूट, जिथं भगवान राम यांनी तपश्चर्या केली होती उत्तर प्रदेशमधलंच, तिथं देखील समाजवादी पार्टी विजयी झाली. म्हणजे तिथं अयोध्येमध्ये बघितलं असेल तर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर दिवाळी साजरी झाली तिथं. म्हणजे व्हिडिओ आपण बरेच बघितले असेल. गेल्या 10 वर्षात भाजपनं भाजप सरकारने जी कामं केली किंवा भाजप सरकारविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी तयार झाली होती, त्यानंतर उद्योजकांसाठी जी GST प्रणाली आणली त्याचाही विरोध होता. या सर्व मुद्द्यामुळे भाजप कुठेतरी बॅकफुटला गेली व 2014 व 2019ला म्हणजे ज्या राज्यातून भाजप सत्तेत पोचली, म्हणजे सत्तेचा मार्ग हा UPमधून जातो असं म्हटलं जातं, तर तेच उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान, पश्चिम बंगाल व हरियाणा याच राज्यात भाजपचा पराभव झाला. हे खूप मोठं डॅमेज, खूप मोठा फटका हा भाजपला बसला. 16 केंद्रीय मंत्री पराभूत झाले. फक्त ओडिसा, मध्य प्रदेश, गुजरात व चंद्राबाबू नायडू व पवन कल्याण यांच्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी फक्त भाजपला तारलं, नाहीतर भाजप आज सत्तेत नसती, इंडिया आघाडीत सत्तेत आली असती. हे जर राज्य भाजपच्या मदतीला आले नसती किंवा इथे भाजपला जर घवघवीत यश मिळालं नसतं तर भाजपचा सत्ता हातातून गेली असती. मगाशी आपण लोकसभा पक्षीय आघाडी बलाबल बघितलं. आता पाहूयात ह्या इलेक्शनबद्दल थोडंसं फॅक्ट्स जाणून घेऊयात. म्हणजे कोणते पक्ष आघाडी वाईज कोणते पक्ष आहे. NDA अलायन्स सुरुवातीला बघूया. NDA अलायन्समध्ये BJPला 240 जागा मिळाल्या, सर्वात मोठा पक्ष होता. तब्बल 63 जागांचं नुकसान भाजपला मिळालं. 441 जागा त्यांनी लढवल्या होत्या एकट्या भाजपनं. त्यानंतर NDA अलायन्समधला 2 नंबरचा पक्ष राहिला तो TDP, तेलुगू देशम पार्टी, चंद्राबाबू नायडू यांचा. त्यांना 16 जागा मिळाल्या, म्हणजे त्यांचं घवघवीत यश होतं. त्यांच्यामुळं कुठेतरी भाजप सत्तेत पोचली असं म्हणायला काही हरकत नाही. 13 जागा तब्बल त्यांच्या वाढल्या. त्यानंतर जनता दल युनायटेड नितीश कुमार यांचा बिहारमधला, त्यांना 12 जागा मिळाल्या. त्यांना 4 जागांचं नुकसान झालं, पण जागा चांगल्या आल्या त्यांच्या. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची, म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांना 7 जागा आल्या. त्यांना 11 जागांचं जवळपास नुकसान झालं, म्हणजे दोन्ही शिवसेनेचे खासदार बघितले तर. त्यानंतर LJP म्हणजे लोक जनशक्ती पार्टी, रामविलास जो चिराग पासवान यांचा पक्ष, त्यांना देखील 5 जागा मिळाल्या. म्हणजे विशेष म्हणजे 5 जागाच लढवले होते, 5च्या 5 त्यांना मिळाल्या. म्हणजे ते एक बिहारचे एक नवीन चांगले नेते म्हणून उदयास आले या इलेक्शननंतर. त्यानंतर JDS जनता दल सेक्युलर, कुमारस्वामी यांचा पक्ष, देवेगौडा यांचा पक्ष, त्यांना 2 जागा मिळाल्या. त्यांना 1 जागा वाढल्या त्यांच्या. त्यानंतर जनसेना पार्टी, पवन कल्याण हे पहिल्यांदाच यांचे खासदार निवडून आले. 2 जागा लढवल्या, दोन्ही विजयी झाल्या. त्यानंतर RLD जयंत चौधरी यांच्या 2 जागा आल्या, त्यांचं देखील ह्या इलेक्शनमध्ये खातं उघडलं गेलं. त्यानंतर AGSU जी झारखंडमधील मित्रपक्ष आहे, त्यांना 1 जागा मिळाल्या. त्यानंतर NCP अजित पवार गट, त्यांना 1 जागा मिळाल्या. त्यांना फटका बसला अजित पवार गटाला, 4 जागा लढवल्या होत्या, फक्त 1च जागा मिळाली. त्यानंतर UPPL या पार्टीला 1 जागा मिळाली. त्यानंतर SKM सिक्कीममधली पार्टी आहे, त्यांना 1 जागा मिळाल्या. त्यानंतर ADS अपना दल सोनेलाल, अनुप्रिया पटेल यांना देखील थोडा फटका बसला, कारण त्या थोडक्यातच आल्या व त्यांचं 1 जागा जी होती रॉबर्ट्सगंज ती पराभूत झाली, म्हणजे 1च जागा त्यांना मिळाली, मागच्या वेळी 2 मिळाल्या होत्या. त्यानंतर आसाम गण परिषद AGP 1 जागा व हम जितन राम मांझी यांची बिहारमधील माजी मुख्यमंत्री, त्यांना 1 जागा मिळाली. म्हणजे असं मिळून 293 जागा मिळाल्या NDA आघाडीला. 60 जागांचं नुकसान मिळालं.
तर इंडिया अलायन्सचे घटक पक्ष बघूया आपण. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता त्यांच्यातला. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. तब्बल 47 जागा काँग्रेसच्या वडल्या. मागच्या वेळी 52 जागा होत्या, म्हणजे काँग्रेसनं 285 जागा लढवलेल्या. त्यानंतर 2 नंबरचा पक्ष समाजवादी पार्टी, म्हणजे अखिलेश यादव हे एक जननायक म्हणून उत्तर प्रदेशमधले एक पुढे आलेले आहेत. 37 जागा तब्बल मिळाल्या व 32 जागा त्यांच्या वाढल्या. त्यानंतर 3 नंबरला राहिला तो ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. त्यांना 29 जागा मिळाल्या. 7 जागा त्यांच्या देखील वाढल्या. नंतर डीएमकेचा पण एक चांगला परफॉर्मन्स राहिला. 22 जागा लढल्या, 22च्या 22 विजयी झाले. मागच्या वेळी 24 होते त्यांच्या जागा, पण यावेळी जर काँग्रेसला त्यांनी सीट्स दिल्या होत्या. त्यानंतर CPIM त्यांच्या 4 जागा आल्या, 1 जागा त्यांच्या पण वाढली. त्यानंतर RJD थोडंसं परफॉर्मन्स कमी झाला, पण मागच्या वेळीपेक्षा जागा त्यांच्या वाढल्या. 4 जागा मिळाल्या RJDला, म्हणजे तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 9 जागा मिळाल्या. त्यांनीही चांगली एक महाराष्ट्रात सरशी केली. त्यानंतर NCP शरद पवार गट यांना तब्बल 8 जागा मिळाल्या. त्यांच्या 1 जागा खूप म्हणजे चांगली लढत दिली त्यांनी. त्यानंतर आम आदमी पार्टी यांच्या देखील 3 जागा आल्या, मागच्या वेळेपेक्षा 2 जागा वाढल्या. त्यानंतर CPIच्या 2 जागा आल्या, त्यांच्याही 2 वाढल्या. CPI माले जे बिहारमधील आहे, कम्युनिस्टमधलाच एक ग्रुप आहे, मार्क्सवादी व लेनिन, त्यांनाही 2 जागा मिळाल्या, त्यांच्याही 2 जागा वाढल्या. त्यानंतर IUML म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग, त्यांना 3 जागा मिळाल्या, मागच्या वेळी देखील 3 मिळाल्या होत्या. त्यानंतर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, ओमर अब्दुल्ला यांचा पक्ष, त्यांना 2 जागा मिळाल्या, 1 जागेचं नुकसान मिळालं त्यांना. त्यानंतर VCK तमिळनाडूमधला घटक पक्ष, त्यांना 2 जागा मिळाल्या, त्यांना 1 जागा वाढली त्यांची देखील. त्यानंतर भारत आदिवासी पार्टी यांना 1 जागा मिळाली, 1 जागेचा फायदा मिळाला, म्हणजे राजस्थानमधील घटक पक्ष. त्यानंतर केरला काँग्रेसला 1 जागा, मागच्या वेळी देखील 1 जागा होती. त्यानंतर MDMK हा देखील तमिळनाडूमधला घटक पक्ष, त्यांना 1 जागा मिळाली. त्यानंतर RLP राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, हनुमान बेनिवाल जाट समाजाचे नेते, त्यांना 1 जागा मिळाली. मागच्या वेळी ते भाजप आघाडीत होते, यावेळी इंडिया आघाडीत होते. त्यानंतर RSP यांना 1 जागा मिळाली. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा यांना 3 जागा मिळाल्या, म्हणजे असं मिळून टोटल 234 जागा या इंडिया आघाडीला मिळाल्या. म्हणजे मागच्या वेळेपेक्षा 110 जागा तब्बल त्यांच्या वाढल्या. मागच्या वेळी घटक पक्ष देखील कमी होते. तर आदर्समध्ये बघूया आपण. आदर्समध्ये YSRCP म्हणजे युवकुलू, श्रमिकुलू, रैतलू काँग्रेस पार्टी, जगनमोहन रेड्डी यांची पार्टी, 4 जागा मिळाल्या, तब्बल 18 जागांचं नुकसान मिळालं. त्यानंतर शिरोमणी अकाली दल हा बादल यांचा पक्ष पंजाबमधील, 1 जागा मिळाली, 1 जागेचं नुकसान मिळालं. त्यानंतर MIM असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष, त्यांनाही 1 जागा मिळाली, त्यांनाही महाराष्ट्रातली 1 जागा गमवावी लागली. त्यानंतर ZPM जे नॉर्थ ईस्टमधली एक पक्ष आहे, मिझोरममधलं, त्यांना 1 जागा मिळाली. त्यानंतर ASP आझाद समाज पार्टी कांशीराम, जे चंद्रशेखर आझाद UPमधले जे दलित नेते आहेत त्यांची पार्टी, ते स्वतः निवडून आले चांगल्या मतांनी नगिनामधून. त्यानंतर VPP यांना 1 जागा मिळाली. त्यानंतर अपक्ष 7 निवडून आले, म्हणजे त्यात महाराष्ट्रातला देखील 1 आहे, पंजाबमधून 2 आलेले आहेत. असे मिळून 16 इतर जागा मिळाल्या, म्हणजे इतरांना 50 जागांचं नुकसान झालं जवळपास. त्यानंतर आपण बघूया कोणते 10 मोठे पक्ष राहिले या इलेक्शनमध्ये, म्हणजे चांगली कामगिरी करणारे. तर 1 नंबरला BJP राहिली. सीट्सच्या संख्याबळाच्या बाबतीत म्हणता येईल 240 जागा त्यांच्या निवडून आल्या, 441 लढवल्या होत्या. त्यांचं मतदानाची टक्केवारी म्हणजे वोट शेअर होता तो 44.20% मतं त्यांना मिळाली एकूण मतदानाच्या. तर त्यांचा स्ट्राईक रेट होता तो कमी होता, मागच्या वेळेच्या तुलनेत कमी मिळाला, 54.42% स्ट्राईक रेटरला. वोट शेअर त्यांचा वाढला, पण स्ट्राईक रेट कमी आला, खूप जागा त्यांच्या पराभूत झाल्या. त्यानंतर 2 नंबरचा जो होता तो काँग्रेस, त्यांना 99 जागा मिळाल्या, 285 जागा लढवल्या होत्या, 18.24% वोट शेअर मिळाला व स्ट्राईक रेट
मागच्या वेळेपेक्षा थोडा चांगला होता, 34.73%. म्हणजे त्यांचा देखील वोट शेअर चांगला वाढला. त्यानंतर समाजवादी पार्टी, त्यांची तर ऐतिहासिक कामगिरी झाली या इलेक्शनमध्ये. त्यांनी 37 जागा मिळाल्या, 62 फक्त जागा लढवल्या होत्या. त्यांचा वोट शेअर पहिल्यांदाच इतका 6%पेक्षा जास्त गेलेला बघायला मिळाला. पहिल्यांदाच 3 क्रमांकाची पार्टी ती राहिली. म्हणजे 6.82% त्यांना वोट शेअर मिळाला व स्ट्राईक रेट होता तो 59.67%. त्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी यांचा पक्षाला 29 जागा मिळाल्या. त्यांनी 47 जागा लढवल्या होत्या. त्यांना 5.35% वोट शेअर मिळाला. स्ट्राईक रेट त्यांचा 61.70, चांगला होता स्ट्राईक रेट त्यांचा. त्यानंतर 5 नंबरला DMK राहिली, जे MK स्टॅलिन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री, त्यांचा पक्ष. त्यांनी 22 जागा लढवल्या होत्या, 22च्या 22 विजयी झाले. वोट शेअर त्यांचा होता 4.06%. स्ट्राईक रेट 100% त्यांचं स्ट्राईक रेट. त्यानंतर TDP, तेलुगू देसम पार्टी, यांची सुद्धा एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. 16 जागा जिंकल्या 17पैकी. 2.21% वोट शेअर, 94.11% स्ट्राईक रेट. त्यानंतर JDU, जनता दल युनायटेड, यांना 12 जागा मिळाल्या 16पैकी. 2.95 वोट शेअर, तर 75% स्ट्राईक रेट. त्यानंतर शिवसेना, UBT, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांना 9 जागा मिळाल्या, 21 जागा लढल्या ते. म्हणजे स्ट्राईक रेट त्यांचा कमी आला, 42.85% आला. वोट शेअर 1.66% होता. त्यानंतर NCP, शरदचंद्र पवार गट, यांना 8 जागा मिळाल्या 10पैकी. खूप स्ट्राईक रेट खूपच चांगला, 80% व 1.48% वोट शेअर. त्यानंतर शिवसेना शिंदे गट, यांना 7 जागा मिळाल्या, 15 जागा लढवल्या होत्या, 1.29 वोट शेअर, तर 46.66% इतका स्ट्राईक रेट होता. आता आपण पाहूया इंडिया आघाडीची सत्तेत येण्याची संधी थोडक्यात हुकली. म्हणजे इंडिया आघाडी सत्तेत आली असती जर पश्चिम बंगाल, आसाममध्ये तृणमूल काँग्रेसबरोबर काँग्रेसनं अलायन्स केलं असतं. त्याचबरोबर समाजवादी पार्टीला UPमध्ये त्यांनी जागा थोड्या जास्त दिल्या असत्या. तसेच आम आदमी पार्टी आणि काँग्रेस मिळून पंजाबमध्ये जागा लढल्या असत्या, तर कुठं तर थोड्या जागा वाढल्या असत्या त्यांच्या. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर UPमध्ये काँग्रेसची संघटन कमी आहे, म्हणजे काँग्रेसची ताकद कमी आहे. तिथे कानपूर लोकसभेचं उदाहरण घ्या. कानपूर लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघ येतात. त्या 5पैकी 3 ठिकाणी समाजवादीचे आमदार आहेत, तर 2 ठिकाणी हे भाजपचे आमदार आहेत. पण तरी देखील काँग्रेसनं अट्टहास केला की ती आम्हाला जागा पाहिजे, व समाजवादीनं ती मोठ्या मनानं काँग्रेसला दिली जागा. व रिझल्टमध्ये बघितलं तर ती 20 ते 21 हजारच्या फरकाने काँग्रेसचा उमेदवार तिथं पराभूत झाला. म्हणजे काँग्रेसकडे उमेदवार नव्हते. अलाहाबाद म्हणजे प्रयागराजच्या जागेत तर समाजवादी पार्टीचा उमेदवार काँग्रेसने घेतला, उज्ज्वल रमण सिंग, व तिथं विजयी झाले. म्हणजे असे बरेच घटना, म्हणजे बरेच उदाहरणं आहेत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सांगायला झालं तर एकूण 6 जागा ह्या तृणमूल काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी झाली नसल्यामुळं पडल्या. म्हणजे रायगंज, बलूरघाट, मालदा उत्तर, तमलूक, बिष्णुपूर व पुरालिया, म्हणजे जवळपास या 6 जागा पराभूत झाल्या. त्याचबरोबर पंजाबमध्ये देखील आम आदमी पार्टी व काँग्रेसने आघाडी केली नाही, त्यामुळं फरीदकोट व भटिंडा या 2 जागा गेल्या. महाराष्ट्रामध्ये वंचितमुळे 4 जागाचं नुकसान झालं. तर आसाममध्ये देखील AIDUF व AITC यांची एक आघाडी होती. ह्या जर इंडिया आघाडीसोबत असत्या तर 2 जागा आणखी वाढल्या असत्या. म्हणजे असे बरेच कारणं आहेत ज्यामुळं काँग्रेस इंडिया आघाडीला येण्याची म्हणजे संधी होती ती कुठंतरी हे झाली. त्यानंतर मेजर एक होती ती म्हणजे BSP, बहुजन समाज पार्टी, मायावती यांचा पक्ष. UPमध्ये तब्बल इंडिया आघाडीच्या 16 सीट यांच्यामुळे पडल्या. म्हणजे त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मुस्लिम उमेदवार दिला. म्हणजे अखिलेश यादव व त्यांच्या परिवारातील जेवढे उमेदवार होते त्यांच्या विरुद्ध. म्हणजे कुठंतरी एक विरोधकांच्यात अंडरस्टँडिंग असतं, किंवा काँग्रेसनं जरा थोडंसं 1-2 पावलं मागं आली असती, मोठं मन दाखवलं असतं तर कुठंतरी इंडिया आघाडीला येण्याची संधी होती.
म्हणजे ह्याचं विश्लेषण आपण पुढच्या भागात बघणारच आहोत की काय नेमकं इंडिया आघाडीची संधी कशामुळं म्हणजे आली असती, किंवा राज्यवार जे महाराष्ट्रात काय विश्लेषण आहे किंवा उत्तर प्रदेशचं विश्लेषण आहे पुढच्या भागात आपण बघूच. त्यावेळी डिटेल मी तुम्हाला आकडेवारी देईन. मोदी जरी पंतप्रधानपदी का विराजमान झाले असले 2 दिवसापूर्वी, तरी देखील त्यांचं सरकारही अस्थिर आहे. कारण पक्षी बलाबलामध्ये पण सुद्धा आपण बघितलं की टोटल त्यांच्या 293 जागा आहेत, तर 234 जागा या इंडिया आघाडीच्या आहेत. म्हणजे नितीश कुमार हे कधीही त्यांचा इतिहास बघितला तर कधीही ते 1 वर्ष 2 वर्षात विरोधी आघाडीत जाऊ शकतात किंवा पलटी मारू शकतात. जयंत चौधरी यांच्या 2 जागा आहेत, ते देखील भाजपवर थोडेसे नाराज आहेत. त्यानंतर अजित पवार गट म्हणजे महाराष्ट्रातील त्यांचा जो थोडासा लाजिरवाणा पराभव झाला त्यांच्या पक्षाचा, त्यामुळं ते देखील कुठंतरी परत शरद पवार साहेब यांच्यासोबत ॲडजस्टमेंट करून परत माघारी फिरू शकतील अशी शक्यता आहे. ह्या जागा बघितल्या तर 15 जागा होतात व अपक्ष 7, इतरमधले जे 16 पक्ष आहेत त्यातलं शिरोमणी अकाली दल ही येण्याची शक्यता कमी आहे, कारण की त्यांचं आम आदमी पार्टी व काँग्रेस यांच्यासोबत इतकं फारसं चांगलं ट्युनिंग नाही, ते कायम त्यांच्या विरोधात आहेत. म्हणजे 15 ह्या आणि 15 ते असं मिळून 30 जागा ह्या इंडिया आघाडीच्या बाजूने येऊ शकतात. 234 अधिक 30 264 होतात, तर इथल्या 15 जागा म्हणजे 278. म्हणजे अजून एखादा एक थोड्या महिन्याचा टाईम, 1 वर्षभर 2 वर्ष गेला तर हा सरकार कधीही पलटू पण शकते. म्हणजे सरकार इंडिया आघाडी पण स्थापन करू शकते जर TDP वगैरे अलायन्स आले इंडिया आघाडीसोबत तर. पण TDP चंद्राबाबू इतक्यात येणार नाहीत, कारण पवन कल्याण यांच्यामुळे चंद्राबाबू हे भाजपसोबत गेलेत व पवन कल्याण यांच्यामुळेच चंद्राबाबू यांची आंध्र प्रदेशमध्ये सत्ता आली आहे. तर आपण आता पाहूयात की कुणासाठी या इलेक्शन म्हणजे एक चांगल्या म्हणजे काही कोणी कमावलं आणि कुणी गमावलं हे बघू आपण. तर पहिला म्हणजे हे राहुल गांधी व काँग्रेस यांच्यासाठी इलेक्शन खूपच महत्त्वपूर्ण व बूस्टर डोस अशी इलेक्शन ठरली. कारण की राहुल गांधींची पूर्ण देशामध्ये एक डायनॅमिक लीडर म्हणून इमेज डेव्हलप झाली. तसेच काँग्रेसनं पण चांगला परफॉर्मन्स देऊन 52 वरून 99 वरती मजल मारली. म्हणजे खास करून महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान व UP आणि पंजाब इथे काँग्रेस बॅकफूटला गेलेली. महाराष्ट्रात तर त्यांचं 1च खासदार होता मागच्या इलेक्शनला, यावेळी तब्बल 13 खासदार निवडून आले. व UPमध्ये देखील त्यांचा 1च खासदार होता, तिथे देखील 6 आले. पंजाबमध्ये देखील मागच्या विधानसभेच्या लाजिरवाणा पराभवामुळे म्हणजे आम आदमी पार्टीविरुद्ध त्यांचा जो पराभव झाला, त्यामुळे तिथं देखील त्यांचं एक नाचक्की झाली होती. व त्यामुळे काँग्रेससाठी व राहुल गांधी यांच्यासाठी सर्वात जास्त ही फायद्याची ठरली इलेक्शन. म्हणजे चांगलं त्यांना इलेक्शन मिळाली. त्यानंतर दुसरी जी कुणासाठी चांगली ठरली ती म्हणजे अखिलेश यादव यांच्यासाठी. अखिलेश यादव यांनी जी सोशल इंजिनिअरिंग केली, PDA जी रणनीती आखली, त्याच्यामुळे त्यांना 37 जागा मिळाली व UPमधील सर्वात मोठा चेहरा हा अखिलेश यादव यांच्या रूपानं. तसेच OBC समाजाला एकवटण्यात अखिलेश यादव यशस्वी ठरले. म्हणजे यादव मुस्लिम हे समाज त्यांच्यासोबत आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त कुर्मी समाज असतील, शाक्य समाज असतील किंवा इतर अजून समाज आहेत, त्याबाबत आपण एक वेगळा विश्लेषणाचा एक एपिसोड करणार आहोत. त्यात डिटेल तुम्हाला कळेलच, म्हणजे सांगितलं जाईल. म्हणजे उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठी पार्टी समाजवादी पार्टी ही म्हणून इमर्ज झाली सगळ्यात. त्यानंतर शरद पवार यांच्यासाठी सुद्धा ही नवसंजीवनी ठरली. 2009ला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, म्हणजे 9 जागा त्यावेळी मिळाल्या होत्या, तितक्याच जागा आता 2024ला मिळाल्या. म्हणजे इतक्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी त्यांना 15 वर्ष वाट पाहायला लागली. मागच्या वेळी 4 जागा होत्या, त्याच्यात देखील 4 जागा 5 जागा होत्या. म्हणजे एकदम ते 5 जागेवरून 9 जागेवर पोचले. त्यात त्यांचा पक्ष देखील फुटला होता व पक्ष कुठेतरी संपतोय का काय अशी सिच्युएशन होती. पण त्यातूनही त्यांनी सुप्रिया सुळे, जयंत पाटील असतील किंवा इतर अन्य सहकारी यांच्या साथीनं नवीन पक्ष उभा केला व 9-8 खासदार निवडून आले त्यांचे.
त्यानंतर चिराग पासवान बिहारमधील एक दलित नेते, म्हणजे रामविलास पासवान, कैलासवासी रामविलास पासवान यांचे चिरंजीव, हे देखील एक मोठे नेते म्हणून उदयास आले. 5 जागा त्यांनी लढवल्या, 5च्या 5 जागा त्यांनी विजय संपादन केला व त्यांची आता तुलना कुठेतरी तेजस्वी यादव यांच्याबरोबर केली जात आहे. म्हणजे ते देखील आता आगामी काळात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात. त्यानंतर पवन कल्याण आंध्र प्रदेश, जे गेम चेंजर ठरले एपीमध्ये, त्यांची देखील एक इमेज कुठेतरी बिल्डअप झाली. म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचा सुपडा साफ करण्यात चंद्राबाबू यांच्या साथीनं ते यशस्वी ठरले व त्यांच्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्त्वाची ठरली. त्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिला, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा. त्यानंतर डीएमकेचा पण चांगला पक्ष ठरला. तर आता पाहूयात कुणी काय गमावलं, म्हणजे कुणासाठी ही धोक्याची घंटा होती की कुणाचं नुकसान यात जास्त झालं. तर सगळ्यात जास्त मोठा नुकसान झालं तो बहुजन समाज पार्टीला. म्हणजे 2014पर्यंत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेला हा पक्ष, मान्यवर कांशीराम यांच्यामुळे 3 वेळा मुख्यमंत्री झालेले मायावती यांचा पक्ष, तर यांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला. एकही जागा आली नाही, 0 जागा आल्या त्यांच्या. हे होऊन देखील भाजपची बी टीम म्हणून हे देखील टॅग त्यांना मिळाला. म्हणजे त्यामुळे आता हा पक्ष येणाऱ्या काळात या पक्षाची वाटचाल कुठेतरी खूपच खडतर असणार आहे. पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचा हा म्हणजे अस्तित्व सुद्धा राहील का नाही अशी पुढं शक्यता आहे. कारण त्यांचा जनाधार खूप कमी झालेला आहे, त्यांची वोट बँक खूप कमी झालेली आहे. समाजवादी पार्टी यांनी खूप मोठा डेंट किंवा डॅमेज केलेला आहे. त्याचबरोबर काही SC मधले जे जाती आहेत त्या देखील आता भाजपकडे काही वळलेले आहेत. फक्त जाटो, जी मायावती यांची जो समाज आहे, जाटो कास्ट, हीच तेवढी आता फक्त बसपाबरोबर इंटॅक्ट आहे असं दिसतंय. त्यानंतर AIADMK तमिळनाडूमधील हा मोठा पक्ष, जयललिता यांच्या निधनानंतर हा देखील म्हणजे या पक्षाचं देखील अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता वाटायला लागली. म्हणजे 2014 साली 38-37 खासदार त्यांचे निवडून आले होते, यावेळी 0 खासदार त्यांचे निवडून आलेले. त्यानंतर अपना दल, कमेरावादी व MIM यांनी आघाडी केली होती उत्तर प्रदेशमध्ये. यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले व यांच्याबद्दल देखील विश्वसनीयता म्हणा किंवा क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे मतदारांच्या मध्ये. त्यानंतर तेलंगणामधील 10 वर्षापासून सत्तेत असणारा BRS हा पक्ष, म्हणजे जो राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाकडे जायसाठी प्रयत्न कराल होता, यांच्या देखील 0 जागा आल्या तेलंगणामध्ये. त्यामुळे त्यांचं देखील खूप नाचक्की तिथे झालेली आहे. त्यानंतर YSRCP, जगनमोहन रेड्डी यांना एक देशातील म्हणजे बरेच त्यांचे फॅन फॉलोइंग आहे देशामध्ये, त्यांचा देखील लाजिरवाणा पराभव झाला आहे. त्यांचा देखील सुपडा साफ झालेला आहे. 22 खासदार होते, यावेळी फक्त 4 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत. त्यानंतर बिजू जनता दल मागील 24 वर्षापासून जे निर्विवादपणे सत्तेवर होते, ओडिसामध्ये मुख्यमंत्री होते, ते स्वतः विधानसभेत पराभूत झाले व लोकसभेमध्ये त्यांचे 11 खासदार होते, 11वरून ते आता 1 खासदारावर आलेले आहेत. म्हणजे ह्यात बघितलं आपण की कोणत्या पक्षासाठी ही इलेक्शन संजीवनी ठरली व कोणत्या पक्षांसाठी ही इलेक्शन मारक ठरली. तर आजच्या भागात आपण या लोकसभा 2024च्या इलेक्शनबाबत विश्लेषण, फॅक्ट्स बघितलं. आपण पुढच्या भागात राज्यवार ॲनालिसिस करणार आहोत. प्रत्येक राज्यांचं वेगवेगळं, म्हणजे खास करून जी महत्त्वाची राज्य आहेत, UP असेल, महाराष्ट्र असेल किंवा आंध्र प्रदेश असेल. तर आजच्या भागात आपण बघितलं लोकसभा इलेक्शन कशा प्रकारे रिझल्ट्स आले, त्याचे आम्ही दिलेला जो एक्झिट पोल होता, एक 90 ते 95% एक्झिट पोल हा मॅच झालेला आहे. असंच आमचं चॅनल म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा. आणि इथंच आम्ही थांबतोय आजच्या भागात. भेटूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद.